Okay, students, in the last video we have seen about the plant growth regulator definition, which are also known as plant hormones. Now we are concerned with various kind of plant hormones. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्या सिलेबसमध्ये मेनली जे काही हॉर्मोन्स दिले इट इज ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. हे 5 हार्मोन आपल्या स्टडीसाठी मोस्टली दिले आहेत विच आर हॅव्हिंग द लार्ज क्वांटिटी और लार्ज अमाउंट ऑफ इफेक्ट ऑन द प्लांट बॉडी. व्हेल वी हॅव ऑल्सो स्टडीड अबाउट द बायो ॲसे ऑफ ऑक्झिन. ऑक्झिन जे काही सगळ्यात पहिला हार्मोन जगासमोर मांडला गेला प्लांट हार्मोन, तर ह्या ऑक्झिनचं बायो ॲसे आपण स्टडी केलं. एक्सपेरिमेंटल ॲनालिसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑक्झिन हॅज बीन स्टडीड. ऑक्झिन कशा पद्धतीने शोधण्यात आला, त्याच्यासाठी कुणी काय काय कष्ट घेतली आपण ती पाहिली. सगळ्यात अगोदर बघितलं की चार्ल्स डार्विननी जेव्हा ट्रॉपिझमवर स्टडी करत होता त्यावेळेला असं त्याला लक्षात आलं की प्लांट इज ग्रोईंग टुवर्ड्स द सनलाईट. मग ते बेंड होण्याची जी काही प्रोसेस आहे ती बेंड होण्याची प्रोसेस ऑफ एनी कोल्युप्टाईल इट इज बिईंग स्टडीड बाय द डार्विनच्या नंतर ते स्टडी केलं बॉयसन जेन्सनच्या नंतर पालनी स्टडी केलं आणि ॲट द लास्ट द डिस्कवरी इट इज बिंग कॅरीड आउट इन द इयर 1928. 1928 मध्ये F.W. वाडी, शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा, F.W. वाडी, ज्याला आपण वेंड्स एक्सपेरिमेंट असं म्हणतो. F.W. वेंडनी काय केलं तर ऑक्झिन शोधून काढला. त्यांनी सगळ्यात सुरुवातीला ऑक्झिन असं नाव त्याला दिलं. व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट हे पण आपण बघितले. ॲव्हेना कोल्युप्टाईल, ॲव्हेना सटायवा इट इज द पर्टिक्युलर प्लांट इन विच ही हॅज स्टडीड दिस पर्टिक्युलर हॉर्मोन. ॲव्हेना सटायवाचं त्यांनी कोल्युप्टाईल जे काही स्टडी केलं ते कोल्युप्टाईल त्यांनी कट डाऊन केल्यानंतर हे आगार ब्लॉकवर ठेवलं. आगार ब्लॉकमध्ये काहीतरी समथिंग हॅज बीन ऊज्ड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कोल्युप्टाईल टिप विच इज प्रेझेंट इन द आगार ब्लॉक. फर्दर आगार ब्लॉक वॉज केप्ट ऑन द कट एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर कोल्युप्टाईल. तर ते कट एंडवर ठेवल्यानंतर स्टेमच्या कट एंडवर ठेवल्यानंतर स्टेम बेंड झालं आणि ही बेंड होण्याची जी काही प्रोसेस आहे ही कशामुळे झाली तर समथिंग हॅज बीन ऊज्ड आणि ही समथिंग परत शोधण्यात आलं. And this something was oxin. Oxin, this particular word, it is from the Greek language. Oxen means grow. Something which is required to grow, it is oxin. And from this oxin terminology has been recovered. तर 1928 मध्ये F.W. वेंडनी हा एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंटची डेट इयर 1928. 1931 मध्ये त्यांनी टर्मिनॉलॉजी दिली विच इज सेड टू बी ऑक्झिन. ऑक्झिन इट इज फर्दर बिंग स्टडीड इन द ह्युमन युरिन. आता ह्युमन युरिन मध्ये जे काही स्टडी करण्यात आलं पेलाग्रा डिझीज असणाऱ्या पेशंटच्या युरिनमध्ये हे आपल्याला ऑक्झिन बघायला मिळालं आणि ऑक्झिन हे जे काही शोधण्यात आलं इट इज बाय द कॉगल अँड एच स्मिथ. ह्युमन युरिन ऑफ पेलाग्रा पेशंट. ह्याच्यामध्ये ऑक्झिन आपल्याला बघायला मिळालं आणि हे ऑक्झिन ह्युमन युरिन मध्ये पेलाग्रा पेशंटच्या जे काही बघायला मिळालं इट इज बाय द कॉगल अँड एच स्मिथ. या दोन शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा. कॉगल आणि एच स्मिथ या दोन शास्त्रज्ञांनी पेलाग्रा पेशंटच्या युरिनमध्ये ऑक्झिन डिस्कवर केलं. इट इज ऑल्सो इन द इयर सेम इयर. हे इयर जे आहे ऑक्झिन शोधण्याचं इट इज इन द इयर 1931. कधी शोधण्यात आलं 1931. त्यानंतर ऑक्झिनचा वेगवेगळ्या प्लांटमध्ये स्टडी करण्यात आला. नॅचरल ऑक्झिन विच इज प्रेझेंट इन द प्लांट बॉडी विच वॉज कॉमनली फाउंड इट इज इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड.
which is also known as IAA. So indole 3-acetic acid, it is common auxin which is found in the plant body. हे प्लांट मध्ये सापडणारं सगळ्यात कॉमन ऑक्सिन. आणि हे इंडोल 3-acetic acid which is also known as I3AA or which is also known as, in short form abbreviation it is written as indole acetic acid. ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे ऑक्सिन्स प्लांट्स मध्ये शोधण्यात आले. ऍक्च्युली आता हे ऑक्सिन तयार कसं होतं? Plant should have something from which oxygen has to be produced whenever it is required. Oxygen प्लांट मध्ये प्रोड्यूस केलं जातं आणि प्रोड्यूस करण्यासाठी जो काही प्रिकर्सर आहे, प्रिकर्सर मोस्टली भरपूर वेळेला नीट एक्झामिनेशन मध्ये विचारला आहे. प्रिकर्सर लक्षात ठेवायचा, ट्रिप्टोफॅन. इट इज दॅट पर्टिक्युलर केमिकल फ्रॉम विच IAA or oxine it is being produced. हे ट्रिप्टोफॅन हे प्रिकर्सर आहे ज्याच्यापासून इंडोल ॲसिटिक ॲसिड किंवा ऑक्सिन प्रोड्यूस केला जातो इन द प्लांट बॉडी. ज्याच्यापासून प्रोड्यूस केलं जातं त्याला प्रिकर्सर म्हणतात. जो केमिकल ऑलरेडी प्लांटमध्ये प्रेझेंट आहे, व्हेनेवर इट इज रिक्वायर्ड, ऑक्सिन जेव्हा रिक्वायर्ड कंडिशनमध्ये असेल ॲट दॅट टाइम ट्रिप्टोफॅन इज युटिलाइज फॉर द सिंथेसिस ऑफ ऑक्सिन. तर अशा पद्धतीने ऑक्सिन प्लांट्समध्ये तयार केला जातो फ्रॉम tryptophan. It is as a precursor. So it is being discovered in the various plants. वेगवेगळे ऑक्सिन आपण डिस्कवर केले. ह्या ऑक्सिन मध्ये इंडोल ॲसिटिक ॲसिड सारखी ऍक्टिव्हिटी असणारे किंवा ऑक्सिन असणारे दुसरे केमिकल्स कोणते, तर इंडोल ब्युटेरिक ॲसिड वन ऑफ द केमिकल विच इज फाउंड इन द प्लांट. लक्षात ठेवा, इंडोल ब्युटेरिक ॲसिड इट इज अ नॅचरल ऑक्सिन ॲज वेल ॲज it is a synthetic oxide. It can be synthesized in the industry and we can utilize it for the various plant for same activity. सारख्याच ऍक्टिव्हिटी साठी आपण ते इंडस्ट्रियली तयार करून ते वापरतो. So it is natural as well as synthetic oxide which is said to be indole butyric acid, IBA. जसं हे IAA आहे तसं IBA, indole butyric acid having the same activity as like IAA. So it is also an oxin which is showing the activity of oxin. So it is another. Third one is that is naphthalene acetic acid. IAA, IBA. Third one it is naphthalene acetic acid. This naphthalene acetic acid it is synthetic oxin which is being utilized for the same activity as like the ऑक्सिन. हे ऑक्सिनच्या ऍक्टिव्हिटी सारखंच वापरलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही ऑक्सिन आहे विच इज हॅव्हिंग द सेम ऍक्टिव्हिटी इट इज 2,4D. 2,4D असं म्हणतात त्याला. 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. नाव लक्षात ठेवा. 2,4D म्हणजे काय? 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. इट इज द मोस्ट कॉमन ऑक्सिन विच इज बिंग ऑल्सो युटिलाइज इन द ॲग्रिकल्चर फील्ड. त्याचे काय ऍक्टिव्हिटी आपण ते बघणार आहोत. तर 2,4D इज द अनदर वन इज दॅट इज 2,4,5T. 2,4,5-ट्रायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. तुमचे ॲक्च्युअल जे काही बोर्ड बुक आहे, बोर्ड बुकमध्ये IAA दिलेलं आहे, IBA दिलेलं आहे, नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड दिलेलं आहे, 2,4D दिलेलं आहे, 2,4,5T दिलेलं नाही आहे. पण ते लक्षात ठेवा. 2,4,5-ट्रायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड इट इज ऑल्सो अन ऑक्सिन विच इज शोईंग द ऑक्सिन ॲक्टिव्हिटी. तर अशा पद्धतीने वेगवेगळे ऑक्सिन्स आहेत. आता ऑक्सिन्स वर्क कसे करतात? आपण जेव्हा हॉर्मोनचे डेफिनेशन किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची डेफिनेशन बघितली ॲट दॅट टाइम मी तुम्हाला सांगितलं की हॉर्मोन्स आर द मेसेंजर केमिकल्स विच ॲक्ट अवे फ्रॉम द प्लेस ऑफ सिंथेसिस. जहाँ बनते वह काम नहीं करते, जहाँ काम करते वह बनते. सो हे कुठे दुसरीकडे तयार होतात आणि तिसरीकडे वर्क करतात. आता हे कुठे तयार होतात आणि कुठे वर्क करतात? दे आर प्रोड्यूस्ड ॲट द इलॉंगेशन रिजन अँड दे आर वर्किंग ॲट द सेल डिव्हिजन रिजन.
and it shows the movement or transport जे काय आहे indolacetic acid it is basipetal transport towards the base, apex to the base. It is being produced in the meristematic region. Meristematic region ला तयार होतं आणि cell elongation region ला हे work करतं. So it is produced in the apex. It is used in the cell elongation region. आपण मोस्टली रूट अपेक्स किंवा शूट अपेक्स जेव्हा बघतो तर हे अपेक्सला इथे तयार होतं आणि ऍक्च्युअली दिस इज द पर्टिक्युलर पोर्शन वेअर इट इज वर्क. तर प्रोड्यूस ॲट द अपेक्स अँड वर्किंग ॲट द सेल इलॉंगेशन रिजन. आणि ही जी काही मुवमेंट आहे इथून इथे याला म्हणायचं बेसिपिटल ट्रान्सपोर्ट. काय म्हणायचं त्याला? बेसिपिटल ट्रान्सपोर्ट. लक्षात ठेवायचं. सो लाईकवाईज इट इज द जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द ऑक्सिन. आपण आता बघूयात फिजियोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ऑक्सिन. व्हॉट आर द फिजियोलॉजिकल इफेक्ट्स वी आर गोइंग टू सी. If in the board examination the question will appear that what are the physiological effects of auxin or what are the uses of auxin, then you have to write the answer which will be taught here now. तर काय काय इफेक्ट आहेत? प्रायमरी इफेक्ट जो काय आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इट इज बीइंग प्रोड्यूस इन द अपेक्स. It is used in the cell elongation region. So first activity of this auxin ची पहिली ऍक्टिव्हिटी ती काय आहे? Uses of auxin, physiological effects of auxin. So we are concerned with the physiological effects of auxin. So its first activity it is cell enlargement. What is cell enlargement? Various physiological processes has been carried out in the cell and through these particular processes या सगळ्या प्रोसेसेस मध्ये काय होतं तर वेगवेगळे बायोकेमिकल्स तयार होतात which are stored in the cell and cell size is increased. That is called as cell enlargement. So cell enlargement it is being carried out. तर हे सेल एनलार्जमेंट त्यामुळे कॅरीड आउट होते. फर्स्ट थिंग इज द सेकंड वन इज द सेकंड ऍक्टिव्हिटी और सेकंड फिजियोलॉजिकल इफेक्ट ऑफ ऑक्सिन विच इज कॉमनली नोन एज अपाइकल डॉमिनन्स. आता अपाइकल डॉमिनन्स हा जो काही पार्ट आहे अपाइकल डॉमिनन्स. व्हाट इज अपाइकल डॉमिनन्स? In most of the higher plants or in most of the plants, what happens whenever the growth is given to the apical portion, lateral buds does not showing the growth. काही प्लांट मध्ये असं होतं की ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिन अपाइकल बर्ड मध्ये ही ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल किंवा अपाइकल रिजन मध्ये ही ग्रोथ बघायला मिळेल आणि प्लांटची लेंथ इन्क्रीज होते, हाईट इन्क्रीज होते. But lateral buds activity it is being suppressed and due to the suppression of the lateral buds the lateral growth is impossible किंवा lateral growth होत नाही. मग आपण अशा वेळेला काय करतो तर भरपूर प्लांट मध्ये आपण अशी ऍक्टिव्हिटी करत असतो की बेस्ट एक्झाम्पल टॉपिंग अँड डिसकरिंग ऑफ टबॅको. तुम्ही क्रॉप सायन्स विषय जर घेतला असेल तर क्रॉप सायन्समध्ये टॉपिंग अँड डिसकरिंग ऑफ टबॅको इट इज वन ऑफ द कन्सेप्ट. तर टॉपिंग म्हणजे काय तर त्याचं टॉप पोर्शन कट डाऊन केलं होतं जेणेकरून लॅटरल ग्रोथ होईल. तर टॉप पोर्शन कट का करायचा तर त्याचा आपण अपाइकल डॉमिनन्स रिमूव्ह करत असतो. आणि हे अपाइकल डॉमिनन्स म्हणजे काय तर ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिन अपाइकल पोर्शन शोज द ग्रोथ अँड लॅटरल ग्रोथ इट इज बिंग सप्रेस. याच्यामुळे काय होते तर लॅटरल ग्रोथ कम्प्लिटली सप्रेस होते. सो इट इज द सेकंड ऍक्टिव्हिटी और सेकंड फिजियोलॉजिकल इफेक्ट ऑफ ऑक्सिन. हा सेकंड ऍक्टिव्हिटी किंवा सेकंड फिजियोलॉजिकल इफेक्ट आहे ऑक्सिनचा. त्यानंतर आपण बघूयात की ऑक्सिन टिश्यू कल्चर मध्ये कसं वापरलं जातं. थर्ड दॅट इज यूज ऑफ ऑक्सिन इन टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मध्ये इट इज बीइंग युटिलाइज्ड फॉर द
फॉर्मेशन ऑफ कॅलस, याच्यामध्ये दोन ॲक्टिव्हिटी बघायला मिळतील ऑक्झिनच्या. वन इज कॅलस फॉर्मेशन. व्हॉट इज कॅलस फॉर्मेशन? मोस्टली आपण टिश्यू कल्चर करत असताना टिश्यू कल्चरमध्ये मोस्टली काय केलं जातं, टेस्ट ट्यूब और एनी इन्स्ट्रुमेंट विच इज बीइंग युटिलाइज, मग ते बीकर असेल किंवा चंचुपात्र असेल, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर न्यूट्रिएंट मीडिया घेतला जातो. या न्यूट्रिएंट मीडियावर आपण स्मॉल पार्ट ऑफ द प्लांट बॉडी विच इज हॅव्हिंग द मेरिस्टेमॅटिक सेल्स, इट इज केप्ट ऑन दॅट. द मेरिस्टेमॅटिक सेल असणारा स्मॉल पार्ट त्याच्यावर ठेवला जातो. इट इज फर्दर प्रोव्हाइडेड विथ various hormones or various chemicals, and it shows the flourishing of the cells, it shows the growth of the cells, due to which unorganized undifferentiated mass of cell is being produced, and this unorganized undifferentiated mass of the cell, it is called as callus. त्याला आपण म्हणतो कॅलस. आणि हे कॅलस फॉर्मेशन साठी ऑक्झिन वापरला जातो. फॉर what it is being utilized, because it promotes the cell division. हे जसं सेल एनलार्जमेंट करतं तसं हे सेल डिव्हिजन प्रमोट सुद्धा करतं. दॅट्स वाय इट इज बीइंग युटिलाइज्ड. सो इट इज यूज्ड फॉर द कॅलस फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं टिश्यू कल्चरमध्ये त्याचे दोन इफेक्ट. सेकंड इफेक्ट इन द टिश्यू कल्चर, इट इज रूट इनिशिएशन. What is root initiation? Whenever there is formation of callus, whenever we are going to subculture it, जेव्हा आपण याचं सबकल्चरिंग करत असतो, ह्या कॅलस पासून नवीन प्लांट तयार करण्याची प्रोसेस करतात. आता कॅलस पासून नवीन प्लांट तयार करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने कॅरीड आउट केली जाते? दिस पर्टिक्युलर कॅलस, आपण दुसरी टेस्ट बघूया. याच्यामध्ये हा छोटासा कॅलस, इथे छोटासा पार्ट कॅलसचा काढून आपण याच्यामध्ये ठेवला. आणि हे कॅलस जे काय आहे, इट इज प्रोव्हाइडेड विथ two chemicals mostly. One is called as IAA, which is our auxin, that is indole acetic acid. It is also provided with the another chemical which is said to be BAP. In mostly general language we are going to say I and BAP. So indole acetic acid and benzyl adenine purine, these are the two chemicals which are being utilized for further process. आता further process काय होते? तर further process होते morphogenesis. There is formation of different organs from this callus. Organs कोणते तयार होतात? Plant consists the two organ systems. One is called as shoot system, another is called as root system. Shoot system तयार होण्यासाठी महत्त्वाचं केमिकल जे आहे, it is benzyl adenine purine, which is our another hormone, that is cytokinin. While रूट इनिशिएशन हे शूट साठी महत्त्वाचं आहे आणि हे रूट साठी महत्त्वाचं आहे. तर शूट इनिशिएशन साठी बेन्झिल ॲडेनाइन प्युरिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी ठेवलं की शूट इनिशिएशन होतं. ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, सायटोकायनिन बेन्झिल ॲडेनाइन प्युरिन याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, तर रूट इनिशिएशन बघायला मिळतं. सो auxin in the tissue culture is also utilized for the root initiation purpose. ते root initiation साठी सुद्धा वापरलं जातं. So it is the physiological effect or use of this particular auxin in the tissue culture. Tissue culture मध्ये हे दोन uses लक्षात ठेवा, callus formation आणि दुसरं जे काय आहे, it is root initiation. So it is the as well as जसं आपण इथे रूट इनिशिएशन म्हणलं, चौथा इफेक्ट बघूया. मोस्टली आपण भरपूर प्लांट्समध्ये स्टेम कटिंग्स वापरतो. बेस्ट एक्झाम्पल इन विच स्टेम कटिंग्स आर युटिलाइज, इट इज रोज प्लांट. आपण रोज प्लांटच्या सीड्स सो करत नाहीत. मोस्टली आपण काय करतो, तर रोज प्लांट्स आर ग्रोन विथ द हेल्प ऑफ स्टेम कटिंग. त्याचे स्टेम कटिंग्स वापरले जातात फॉर फर्दर ग्रोथ ऑफ द प्लांट बॉडी. Likewise, another plant is there, that is sugarcane. Sugarcane is also utilized किंवा ग्रो केलं जातं प्लांट सेट फॉर्ममध्ये. आता प्लांट सेट म्हणजे काय, तर आपण जो काही शुगरकेन आहे, शुगरकेन इज बिंग कट डाऊन इन टू पीसेस अँड
each piece with eye, डोळा. त्या स्टेमवर काय असलं पाहिजे? आय असलं पाहिजे, एक्झिलरी बर्ड असलं पाहिजे. इट इज बिंग युटिलाइज फॉर द फर्दर सोईंग प्रोसेस. आणि हे जेव्हा आपण यूज करतो ॲट दॅट टाइम, इफ इट इज बिंग डिप्ड इन द केमिकल दॅट इज नोन ॲज नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड. जर आपण नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिडमध्ये हे स्टेम कटिंग्स डीप केले आणि नंतर सो केले, इट शोज द अर्ली रूटिंग. सो अर्ली रूटिंग इन द स्टेम कटिंग, अर्ली रूटिंग्स in stem cutting plant set. स्टेम कटिंग जेव्हा आपण प्लांट सेटचा वापरतो त्यावेळेला अर्ली रूटिंगसाठी काय वापरलं जातं? तर ऑक्झिन वापरलं जातं. नेक्स्ट यूज इज दॅट इज फिफ्थ यूज आपण बघूयात. It is use of 2,4-D, 2,4-dichlorophenoxyacetic acid. What is the use of 2,4-dichlorophenoxyacetic acid? तुम्हाला आधीच सांगितलं की it is most utilized in the agriculture. ॲग्रिकल्चरमध्ये हे हर्बिसाइड म्हणून वापरतात. काय म्हणून वापरतात? हर्बिसाइड. इट इज हर्बिसाइड. त्यासाठी दुसरी टर्म वापरतो आपण, दॅट इज विडीसाइड. हर्बिसाइड किंवा विडीसाइड म्हणजे काय? तर मोस्टली सम ऑफ द प्लांट्स आर देअर विच आर आउट ऑफ प्लेस, किंवा आपण शेतात पेरलेली नसताना सुद्धा काही प्लांट्स येतात. बेस्ट एक्झाम्पल पार्थेनियम ज्याला आपण गाजर गवत म्हणतो किंवा काँग्रेस गवत म्हणतो, ते आपण लावतो का शेतात? नाही, पण येतात. भरपूर असे प्लांट्स येतात. अजून भरपूर प्लांट आहेत. गवत आपण शेतात लावतो का? नाही लावतो, पण येतं. तर तशा पद्धतीने काही मोनोकॉट वीड्स असतात, काही डायकॉट वीड्स असतात, आणि हे आपण न पेरता सुद्धा तिथे आलेली असतात. आणि हे जे काही आलेली आहेत हे आपल्याला उपयोगाची आहेत का? इट इज हार्मफुल फॉर द क्रॉप्स. ते आपल्या क्रॉपसाठी हार्मफुल आहेत. आणि असे डायकॉट वीड्स जे काय आहेत, हर्बिसाइड विडीसाइड म्हणून वापरलं जातं 2,4-D, पण कोणत्या याच्यासाठी? तर डायकॉट वीडसाठी वापरलं जातं. इट इज यूज्ड फॉर द डायकॉट वीड्स. मोनोकॉट जे आपण ज्वारी, बाजरी, मका वगैरे म्हणतो, किंवा शुगर केन, इट इज ऑल्सो मोनोकॉट. तर ह्या प्लांट्सची शेती असेल तर तिथे आपण 2,4-D स्प्रे केल्यानंतर बाकी जे काही डायकॉट वीड्स तिथे शेतामध्ये आलेले असतील ते सगळे संपवले जातात किंवा ते नष्ट होतात. सो इट इज यूज्ड ॲज अ हर्बिसाइड ऑर विडीसाइड फॉर द डायकॉट वीड्स. हे डायकॉट वीड्ससाठी हर्बिसाइड किंवा विडीसाइड म्हणून वापरलं जातं. सो दीज आर सम इफेक्ट्स. टाइम झाला का? ओके. सो फ्रेंड्स, धन्यवाद. हॅव अ नाईस टाइम.